माझा नमस्कार. माझा परिचय करून देते. मॅडमनी तर केलाच आहे. सो प्रियांका बिचकुले, अर्थात आज सेवानिवृत्त होणाऱ्या शालन बिचकुले यांची सून, कमी मुलगी. आजचा हा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत भावनिक पण अभिमानाचा आहे. आमच्या सर्वांच्या मम्मी यांची पंचायत समिती खंडाळा आरोग्य विभाग इथून सेवानिवृत्ती होत आहे. त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. गणेशजी धायगुडे त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, मेहनत आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावले. गेली 40 वर्ष मम्मींनी आरोग्य क्षेत्रात एकनिष्ठपणे काम केले आहे. त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली आहे. बऱ्याच बालकांना सुखरूप हे जग दाखवले आहे. डिलिव्हरीमध्ये एक्सपर्ट असणाऱ्या मम्मी, असाध्य वेदना होणाऱ्या गर्भवती आईंची समजूत घालणे, त्यांना आधार देणे, दिलासा देणे आणि एक चांगली आई कशी होईल त्याचे मार्गदर्शन करणे. त्यांची ही सेवाभाव वृत्ती, त्यांची आपुलकी आणि त्यांची मेहनत नेहमीच प्रेरणादायी ठरली. त्यांच्या कार्यकालात अत्यंत कठीण प्रसंग म्हणजे कोरोना कालावधी. अनेक रुग्णांची सेवा त्यांनी केली खरी, पण आमच्या सर्वांचा जीव फार कासावीस होत होता. त्यामध्येच कोल्हापूरमध्ये 6 महिन्यांचं निवासी ट्रेनिंग लागले. रोजच्या न्यूज ऐकून जीव कासावीस होत होता. असे वाटे रिझाईन देऊन मम्मीनी घरी थांबावे. पण मम्मीनी एकनिष्ठ राहून कार्यदक्षता आणि चिकाटी यांच्यामुळे त्यांनी तेही दिवस पार पाडले आणि त्यांचं कार्य पूर्ण केला. आणि त्या ट्रेनिंगमध्येच पहिल्या नंबरने त्यांनी पास झाले. मला खूप अभिमान वाटतो, साधा अभिमान वाटतो. अशा हुशार, भूतपूर्व आणि जबरदस्त जिद्दी असणाऱ्या सासूबाई मम्मी मला भेटल्या आणि खरंच माझे काहीतरी पुण्य असेल. म्हणून खरंच मी बिचकुले परिवारात काळजी घेणारा परिवार मला भेटला. त्यांच्या कामामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. अनेक लोकांना नवीन आयुष्य मिळालं आहे. त्यांचे हे कार्य कधीही निसर्गात विसरता येणार नाही. त्यांना केलेले हे कार्य समाजासाठी एक मौल्यवान योगदान आहे. माझ्यावर नेहमी आईची माया आणि माझी छत्रछाया बनून राहिलं. माझ्या करिअरचा निर्णय घेणाऱ्या पण त्याच होत्या आणि करिअरमध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या पण त्याच आहेत. मी आज जिथे पण आहे, जे पण काय आहे ते सगळं मम्मींच्या खंबीर साथीमुळे आहे. मी सून आहे आणि येऊन हे करेल ते करेल अशी अपेक्षा त्यांनी कधीच ठेवली नाही. त्यांनी कौटुंबिक जबाबदारीमधून मला बरेच फ्री केलं. म्हणून त्यांनी माझं करिअर घडवू शकले. कुठलीही कमतरता भासून दिली नाही. थँक्यू सो मच मम्मी. खूप मी नशीबवान आहे, तुमच्यासारख्या सासूबाई मला भेटला. आज 13 वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण ह्या 13 वर्षात सासू काय असते भासू दिले नाही. नेहमी आईसारखी माया त्यांनी माझ्यावर केली आणि इथूनही पुढे ते करत राहतील. जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचार विचकरी, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीवखानी. अशा प्रकारे जीवनाचा प्रवास चालू असताना प्रपंचामध्ये परमात्म्याची जोडी घेतली गेली, अध्यात्माची जोडी घेतली गेली. खरं तर सांगावे वाटते, दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणी असतात. या अनेक अडचणीवर मात करून जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी हरिनामाची गरज असते. प्रपंच आनंदमय होण्यासाठी हरिप्रसादाची गरज असते. तो हरिप्रसाद आम्हाला लाभला. अध्यात्म आणि ज्ञान यांची सांगड घातली म्हणून आजचा शुभयोग आपल्याला पाहायला मिळालाय. यामध्ये आमच्या अण्णांची खंबीरपणे साथ त्यांना मिळाली. त्यांना नेणे आणणे, अगदी मम्मी सुटायच्या आधी 5 मिनिट अण्णांची गाडी गेटवर उभी असणार. काय हवंय ते पोहोचलंच नाही असं कधी झालंच नाही. असे आमचे अण्णा ज्याने अनेक विद्यार्थ्यांना घडवले. म्हणजे दोघांनी, एकाने शिक्षण विभागात तर एकाने आरोग्य विभागात, दोघांनी समाजसेवा केली. आणि हे पुण्य नक्कीच भगवंत ग्राह्य धरेल आणि पुढील आयुष्य त्यांचं अत्यंत सुखात आणि अशा आशीर्वाद भगवंताकडून त्यांना मिळेल. 1986-87च्या कालावधीत त्यावेळी स्त्री असतानाही जॉब करणे, लहान बाळ अगदी 1.5 किलोचे तरी सुद्धा सातारा या ठिकाणी ट्रेनिंगला जाणे आणि ते कंटिन्यू ड्युटी करणे हे शक्य झाले ते केवळ आमच्या आईमुळे.
त्यांची 2 अशी 5 मुलांचं सांभाळता तू जा पुढे, मी आहे अशी खंबीरपणे शब्द देणाऱ्या, साथ देणाऱ्या आमच्या आई, त्यांचे कौतुक करावे खरंच खूप कमी आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा की त्यांनी खूप साथ दिली आमच्या कुटुंबाला. अत्यंत प्रेमळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, चांगली मुले जन्माला यायला आईची पूस पवित्र लागते. भक्त प्रल्हाद आपल्याला माहीतच आहेत. असेच आमच्या कृष्णा आजी आणि रावांना त्यांचं खूप कौतुक आत्ता बापूंनी केलं. त्यांचं कौतुक करेल एवढं कमी आहे. त्यांच्या पोटी हे रत्न जन्माला आलं आणि उद्धार केला. अण्णांची लाडकी लेक आज सेवानिवृत्त होत आहे. खरं तर अण्णा आजी आज आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या कुटुंबावर राहील ही मी आशा करते. अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या मम्मी, त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच चांगली माणसं आमच्या कुटुंबाला जोडली आणि अनेक नातेवाईक, अनेक परिवार आमच्या कुटुंबामध्ये जोडला गेला. अनेक परमार्थिक परिवार, वारकरी संप्रदाय, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या शैक्षणिक विभागातले, आरोग्य विभागातील तुमच्यासारखी गोड माणसं आमच्या परिवाराला जोडली गेली. ती केवळ त्यांच्या स्वभावामुळे. आज सेवानिवृत्त होत असल्या तरी त्यांचे आरोग्य आणि सुख यासाठी मी प्रार्थना करते. त्यांचे पुढील जीवन आनंदी आणि आरोग्यपूर्ण असो यासाठी मी शुभेच्छा देते आणि त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील, त्यांची साथ माझ्या पाठीशी राहील आईशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. धन्यवाद मम्मी, धन्यवाद आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रियंका. खरंच सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या, कारण लेकीचं आणि आईचं नातं